नमस्कार. इन्क्रेडिबल मराठीच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. युगपुरुष हा शब्द आपण अगदी सहज वापरतो, पण आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पाहिलं ना की पटतं, सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने एक युगस्त्री होत्या. आपल्याकडे सहसा स्त्रीच्या यशाचं मोजमाप हे तिच्या पतीच्या यशाच्या आधारे केलं जातं, पण सावित्रीबाई फुले एका महात्म्याची पत्नी होत्या म्हणून श्रेष्ठ ठरत नाहीत. उलट त्यांच्या अंगभूत गुणांनी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना दिलेली साथ अधिकच उजळून निघते. स्वतः महात्मा ज्योतिबा फुले यांनी या गोष्टीचा अनेकदा जाहीर उच्चारही केला होता. ब्रिटिश सरकारने विश्रामबाग वाड्यामध्ये 1852 साली महात्मा ज्योतिराव फुलेंचा सत्कार केला. तेव्हा ते म्हणाले होते, खेड्यातील पाटलांच्या सुखवस्तू घरातल्या या पोरीनं माझ्या ध्येयपूर्तीसाठी वनवास पत्करला. माझ्या कार्यामध्ये सावित्रीबाईंचा फार महत्त्वपूर्ण वाटा आहे. आजच्या सगळ्या मुली ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवत आहेत या खरं तर सावित्रीच्या लेकी आहेत. मग आजच्या या सावित्रीच्या लेकींना आणि सावित्रीच्या सुपुत्रांना सुद्धा सावित्रीबाई फुलेंची ही कहाणी पुन्हा एकदा सांगूया. 10 मार्च हा त्यांचा स्मृती दिवस, तर या निमित्ताने पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाचा एक धावता आढावा घेऊया. सावित्रीबाईंचं माहेर सातारा जिल्ह्यातील नायगावचं. त्यांचे वडील खंडोजी नेवसे हे त्या गावचे पाटील होते. घरची भरपूर शेती होती. घरात तशी सुबत्ता होती. सावित्री ही त्यांची पहिली कन्या. तिचा जन्म 3 जानेवारी 1831ला झाला. तिच्या पाठी त्यांना 3 मुलगे झाले. पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात ना. सावित्री सुद्धा आईबाबांची अतिशय लाडाची लेक होती आणि धीट आणि धाडसी सुद्धा. ढोरं सांभाळणं, गुरांना चारा घालणं, आईला स्वयंपाकात मदत करणं, विहिरीत पोहणं आणि गोफणीनी चिंचा आणि कैऱ्या पाडणं, हे असे तिचे उद्योग सतत सुरू असायचे. तिच्या लग्नाला थोडा उशीरच झाला, पण ज्योतिरावांचं स्थळ सांगून आलं आणि विवाह संपन्न झाला. इसवी सन 1840 फाल्गुन वद्य पंचमीला ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांचं लग्न थाटामाटात पार पडलं. त्यावेळी ज्योतिबांचं वय होतं 13 वर्षाचं आणि सावित्रीचं 9 वर्षाचं. लग्न झालं तेव्हा सावित्रीबाईंना लिहिता वाचता अजिबात येत नव्हतं. घरात नवीन लग्न होऊन आलेली सून शिकू लागली आहे हे जर घरी कळलं असतं तर गहजब झाला असता. मग शेतमळा हीच त्यांची पाठशाळा झाली. शेतातल्या मातीची पाटी करून आणि झाडाच्या फांदीच्या काटकीची पेन्सिल करून त्यांनी मुळाक्षरं गिरवली. त्या हळूहळू लिहायला वाचायला शिकल्याच, पण मग पुढे जाऊन त्यांनी म्युच्युअल माइंडच्या नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि त्या स्कूलमध्ये त्यांनी अध्यापन कलेचं म्हणजे शिक्षक होण्याचं ट्रेनिंग घेतलं. 1847 साली त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका झाल्या. लग्नानंतर 7च वर्षात त्यांनी ही एवढी प्रगती केली होती. एव्हाना ज्योतिरावांच्या मनात एक विचार येऊ लागला. तो म्हणजे 1 गुड मदर इज इक्वल टू 100 टीचर्स. स्त्रिया शिकल्या तर त्या मुलांवर चांगले संस्कार करतील आणि समाजाचं चित्र झपाट्यानं बदलू शकेल. म्हणून मग त्यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू करण्याचं ठरवलं. मुलींच्या शाळेत महिला शिक्षिका असतील तर मुली अधिक मोकळेपणानं शिकतील हा विचार होताच, पण त्याचबरोबर सावित्रीबाई घरच्या म्हणजे त्या विनावेतन काम करतील आणि पैसेही वाचतील हाही विचार होता. या सगळ्यामुळे 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात सुरू झालेल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाल्या. आज कदाचित आपल्याला या गोष्टीतलं थ्रिल जाणवणार नाही, पण तो काळ म्हणजे मुलींनी पायात चप्पल घालणं हाही अपराध मानला जाईल असा काळ होता. त्या काळात सावित्रीबाईंनी या शाळेसाठी किती अपमान सहन केलाय, किती हाल अपेष्टा काढल्यात याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. शाळेत शिकवायला जाताना त्या रोज सोबत एक अधिकची साडी घेऊन जात असत. का? कारण त्यांनी नेसलेल्या साडीवर लोक इतका चिखल उडवत, शेणगोळे फेकत की त्यांची ती साडी अगदी खराब होऊन जाई. शाळेत गेल्यानंतर साडी बदलूनच त्यांना शिकवावं लागे. शिवाय लोकांचे विविध टोमणे ऐकावे लागत ते वेगळेच.
रोज घरून शाळेत जाताना या छळाला त्यांना सामोरं जावं लागे. काही वेळा तर पुरुष मंडळी इतक्या विचित्र धमक्या देत असत की शेवटी एक शिपाई बरोबर ठेवून मगच त्या शाळेत जाऊ लागल्या. या शिपाई काकांनी सावित्रीबाईंच्या काही आठवणी सांगितल्यात. त्यात ते म्हणतात, लोक इतका त्रास देत, पण सावित्रीबाईंना मी कधीही चिडलेलं पाहिलं नाही. उलट त्या म्हणत, मी माझ्या भगिनींना शिकवण्याचं पवित्र कार्य करतेय, त्यामुळे तुम्ही माझ्यावर शेण किंवा खडे फेकत नसून फुलंच उधळताय असं मला वाटतं. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो. विरोध जसा समाजातून होता तसाच घरातूनही होता. मुलींच्या शाळेचा हा प्रपंच बंद करा, नाहीतर घर सोडा, असं ज्योतिरावांच्या वडिलांनी सांगितलं आणि उभयतांनी घर सोडलंही. सावित्रीबाईंच्या भावालाही हे पसंत नव्हतं. त्याला लिहिलेल्या एका पत्रात त्या म्हणतात, तुला मी खात्रीपूर्वक सांगते, माझा नवरा तुझ्यासारखाच वारकरी आहे. तू हरिनाम घेत वारी करतोस. हे वारी करत नाहीत, पण प्रत्यक्ष हरीचंच काम करतायत आणि त्यांना मी मदत करतेय, यामुळे मला परमानंद होतो. स्त्री शिक्षणाचं एक नवं युग सावित्रीबाईंनी सुरू केलं. शाळेत येणाऱ्या मुलींना सावित्रीबाई मनापासून शिकवत. त्यांना अभ्यासाची रुची लागावी म्हणून त्यांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगत, त्यांच्याबरोबर खेळ खेळत, त्यांना खाऊ देत. मुलींनी आनंदी राहावं, त्यांना शाळेत यायला आवडावं म्हणून धडपड करत. त्यांच्या या शिकवणुकीचा परिणाम हा झाला की लवकरच मुलींना प्रिय अशा शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक झाला. सुरुवातीला 6 मुली असणारी ही शाळा वर्षाअखेर शाळेतल्या मुलींची संख्या 25 झाली. याच काळात सावित्रीबाई इंग्रजीही शिकल्या. इंग्रजीतली छोटी पुस्तकं वाचणं, कामचलाऊ संभाषण करणं हे त्यांना सहज जमू लागलं. एक प्रसंग असा घडला की रेव्हेन्यू कमिशनर रिव्ज साहेब यांनी सावित्रीबाईंच्या शाळेला अचानक भेट दिली. त्यांनी भेट दिली तेव्हा सावित्रीबाई मुलींना जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा सांगण्यात रंगून गेल्या होत्या. इतिहासाच्या त्या वर्गात मुलीही तल्लीन झाल्या होत्या. कमिशनर साहेब दाराशी उभे आहेत याचंही कुणाला भान नव्हतं. कुणाचं तरी लक्ष गेलं आणि मग ते आल्याची दखल घेतली गेली. कमिशनर साहेबांचं स्वागत करण्यासाठी वर्गातल्या सगळ्या मुली उभ्या राहिल्या आणि साहेबांनी सिट डाऊन असं म्हटल्यानंतरच त्या खाली बसल्या. हे पाहून रिव्ज साहेबांना शाळेचं फार कौतुक वाटलं. त्यांनी सावित्रीबाईंच्या शिकवण्याचं इंग्रजीतून कौतुक केलं तेव्हा सावित्रीबाईंनीही त्यांचे इंग्रजीतून आभार मानले. त्यांचं शुद्ध आणि स्पष्ट इंग्रजी ऐकून साहेबही चकित झाला. तेव्हा स्त्रियांनी शिकणं हे किती कुतूहलाचं होतं. 1853मध्ये जी वार्षिक परीक्षा झाली त्या परीक्षेला एकतर 237 मुली बसल्या होत्या. म्हणजे बघा, 6 मुलींपासून सुरू झालेला हा प्रवास. आणि या मुलींची परीक्षा पाहण्यासाठी असं म्हणतात की त्या काळात 3000 लोक जमले होते. रिपोर्टमध्ये तर असंही म्हटलंय की ज्योतिरावांच्या शाळेतील मुलींची पटसंख्या ही सरकारी शाळेतील मुलांपेक्षा 10 पटीनं जास्त आहे. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. बरं, या शाळेतून मुली घडल्या तर त्या कशा? एका 11 वर्षाच्या मुलीला बक्षीस मिळालं. ती ते घ्यायला व्यासपीठावर गेली आणि म्हणाली, मला बक्षीस म्हणून खाऊ किंवा खेळणी नको, आम्हाला शाळेसाठी ग्रंथालय हवंय. त्यांच्या मुक्ता नावाच्या विद्यार्थिनीनं एक निबंध लिहिला. तेव्हा ती अवघ्या 11 वर्षाची होती. तिचा तो निबंध ज्ञानोदय या प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये 2 भागामध्ये छापूनही आला होता. आणि आज हा निबंध म्हणजे आधुनिक दलित साहित्याची सुरुवात मानली जाते. आज महिला मंडळ ही संकल्पना काही आपल्यासाठी अपरूपाची राहिलेली नाही आहे. पण 1852 साली सावित्रीबाईंनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे 14 जानेवारी 1852ला एका तिळगुळ समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या छापील निमंत्रण पत्रिका सावित्रीबाईंनी घरोघरी स्वतः जाऊन वाटल्या होत्या. या निमंत्रण पत्रिकेचा आशय असा होता, पुणे कलेक्टर साहेबांच्या पत्नी मिसेस जॉन्स यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक तिळगुळ समारंभ होणार आहे, तर सर्व स्त्रियांनी आपल्या लेकी सुनांना घेऊन यावे. समारंभ सायंकाळी 5 वाजता आहे. कोणत्याही धर्माच्या आणि जातीच्या बायका आल्या तरी त्या एकाच जाजमावर बसतील
आणि पक्षपात न करता सर्वांना सारखेच धरून हळदी कुंकू लावण्यात येईल आणि तिळगुळ वाटण्यात येईल. सौ सावित्रीबाई भ्रतार ज्योतिबा फुले, सेक्रेटरी महिला सेवा मंडळ. याच सावित्रीबाईंनी आपल्या घरची विहीर पाण्यासाठी सगळ्यांना खुली केली. त्या काळामध्ये बालविधवा आणि त्यांना होणारी अनवरत संतती ही फार मोठी समस्या होती. त्यासाठीच ज्योतिरावांनी आणि त्यांनी मिळून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. 1863 ते 1873 या काळामध्ये जवळजवळ 100 विधवांची त्यांनी बाळंतपणं केली. यामध्ये अनेकदा सावित्रीबाई सुईणीचीही भूमिका करत. या सगळ्या महिलांची आणि नव्याने जन्मलेल्या चिमुकल्या जीवांची सेवा करण्यात त्या रमून जात. त्यांचं मातृहृदय हे इतकं विशाल होतं, पण त्यांना स्वतःला मात्र अपत्य झालं नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांनी एका बालविधवेचं मूल दत्तक घेतलं. त्याचं नाव यशवंत ठेवलं. हा यशवंत पुढे उत्तम शिकला आणि डॉक्टर झाला. त्यांचं स्त्री शिक्षणाचं कार्य तरी आपल्याला ठाऊक असतं, पण दुष्काळ आणि प्लेगच्या काळामध्ये त्यांनी समाजाची जी अविरत सेवा केली त्याविषयी अनेकदा आपल्याला कल्पनाही नसते. 1877 महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा डॉक्टर शिवाप्पांसारख्या मित्रांच्या मदतीतून सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालाश्रम सुरू केला. त्या ठिकाणी दररोज 1000 गोरगरीब मुलांना जेवण घातलं जाई. सावित्रीबाई आपल्या मैत्रिणींच्या मदतीने 1000 मुलांसाठीचा हा स्वयंपाक स्वतः करत असत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पश्चातही सावित्रीबाईंचं सामाजिक कार्य सुरूच राहिलं. महात्मा ज्योतिरावांनंतर सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलं. 1896 साली पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठा दुष्काळ झाला. त्या काळात सावित्रीबाई खूप राबल्या. 1897 साल उजाडलं ते तर प्लेगचा थैमान घेऊनच. पुणे परिसरामध्ये शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं. या रँडविषयी लोकांच्या मनामध्ये किती असंतोष होता आणि शेवटी देशभक्त चाफेकर बंधूंनी रँडचा वध कसा केला हे आपल्याला ठाऊक असतं. पण याच काळात सावित्रीबाईंनी केलेल्या कामाची आपल्याला अनेकदा कल्पनाही नसते. सावित्रीबाईंनी आपल्या मुलाला यशवंतला, जो मिलिटरीमध्ये नोकरीला होता, त्याला रजा काढून बोलावून घेतलं. माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वतः प्लेग झालेल्या आजारी माणसांना उचलून दवाखान्यात नेत आणि त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या सेवा शुश्रूषा करतच राहिल्या. आपण सगळ्यांनी कोरोना काळ अनुभवलाय. अशा साथीच्या काळामध्ये संसर्गाची भीती कशी वाटते हेही आपण जवळून पाहिलंय आणि म्हणूनच सावित्रीबाईंच्या कार्याचं मोल आपण जाणू शकतो. दुर्दैव म्हणजे प्लेगच्या या साथीमध्ये हे रुग्णसेवेचं काम करत असतानाच सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. 1848 ते 1897 सलग 50 वर्ष त्या लोकांसाठी राबत होत्या. त्यांनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी सहजीवनाचा एक आदर्श आपल्यासमोर घालून दिला. सावित्रीबाई उत्तम कवयित्रीसुद्धा होत्या. शाळेत त्यांच्या विद्यार्थिनी त्यांनी लिहिलेल्या प्रार्थना म्हणत असत आणि गाणी गात असत. अलीकडेच त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी लिहिलेलं एक गीत लोकांसमोर आलं आणि ते आणलं सुप्रसिद्ध गायिका आणि संगीत दिग्दर्शक वैशाली सामंत हिने आणि ते गायलं आहे साक्षात भारतरत्न गान सरस्वती लता मंगेशकर यांनी. सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त या गाण्याचा आनंद आपण सगळ्यांनी नक्की घ्यायला हवा आणि म्हणूनच त्यासाठीची माहिती खाली वर्णनामध्ये अर्थात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि हा भाग आणि या वाहिनीवरचे इतर भाग जर तुम्हाला आवडले असतील तर मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या भागाला पसंती द्या, या भागाचा प्रसार करा आणि या वाहिनीचे लवकरात लवकर किंबहुना ताबडतोब सभासद व्हा, अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.